महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असली तरी यवतमाळ जिल्हा गुटखा माफियांसाठी सेफ झोन बनला आहे। तेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सहमतीनेच जिल्ह्यात गुटखा पोहोचत असल्याचा खळबळजनक आरोप नागरिक करत आहेत। महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असतानाही यवतमाळ जिल्ह्यात माझा तंबाखू सह विविध गुटखा उत्पादनं उघडपणे विक्रीस उपलब्ध असल्याचं चित्र दिसून येत आहे। शहरातील पानटपऱ्यांपासून ते गल्लीबोळ्यांपर्यंत मुलांनाही हे सहज मिळत असल्याची बाब चिंताजनक आहे। यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। काही नागरिकांनी तर अधिकाऱ्यांच्या संगतमतामुळेच जिल्ह्यात गुटखा पोहोचत असल्याचा गंभीर आरोप केलाय। दरम्यान शहरासह विविध तालुक्यांमध्ये गुटख्याचे मोठे साठे असल्याचं ही चर्चा असून या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणा नेमकी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गुटख्याच्या वाढत्या वापरामुळे तरुण पिढीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे।